दिवसाची सुरुवात यशूबरोबर. मध्यंतरी आत्ताच एका टी व्हीवर एक ॲडव्हर्टाईज बघितली, ज्या ठिकाणी सर्वजण खाली गरबा नाचत आहेत आणि वर एक तो कदाचित त्याच्या चेहऱ्यावरून मणिपूरचा किंवा मिझोरामचा असा मुलगा एकटाच वरून खाली बघत आहे. ते नाचत आहेत ते आणि त्याला मेसेज येतो आणि त्याचे मित्र त्याला खालून हात करत असतात की खाली ये म्हणून. आणि शेवटी त्याला एकटाच असतो, त्याला खाली बोलवतात आणि मग सर्वजण मिळून त्या ठिकाणी नाचतात आणि त्याला किती आनंद होतो. आपल्याकडे एक संस्कृती आहे. कोणी नवीन आलं चर्चमध्ये किंवा कुठल्या आपल्या ऑफिसमध्ये किंवा कोणी, तर आपण त्याचं स्वागत करतो. स्वागत करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. कोणी हात जोडून नमस्कार करतं, कोणी गालाला गाल लावतात, कोणी मिठी मारून स्वागत केलं जातं, कोणी फुलहार किंवा गुच्छ देतो आणि त्याप्रमाणे स्वागत केलं जातं. एका शाळेमध्ये एक व्यक्ती त्या ठिकाणी काहीतरी बक्षिसं घेऊन किंवा भेटवस्तू घेऊन जाते लहान मुलांसाठी आणि निघताना ते सर्व मिळून त्यांना टाळ्या वाजवतात, त्यांचं आभार मानतात किंवा कोणी हात मिळवतं. जाताना एक लहान मुलगी त्याच्याकडे येते आणि सांगते की तुम्ही मला जे दिलं त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे, मी तुम्हाला मिठी मारू शकते का? आणि त्या मनुष्याला खूप गहिवरून येतं आणि तो तिला लहान मुलीला मिठी मारतो आणि त्याला अत्यंत आनंद होतो. आज ह्या मनुष्याला जे त्याच्या जीवनामध्ये मिळालं की त्याला कोणीतरी आपलं आहे अशी ही भावना निर्माण होते. आपल्या जीवनामध्ये नवीन आलेल्या लोकांचं स्वागत करा. आपल्या मंडळीमध्ये त्यांना सामावून घ्या. कोणी आपला देश सोडून आलेला असतो, कोणी आपलं घर सोडून आलेलं असतं, आपलं कोणी त्यांचे प्रियजन सोडून आलेले असतात. 1 पेत्र 4 अध्याय 11 वचन बघा काय म्हणतं. 1 Peter chapter 4 and verse 11. ह्यामध्ये वचन असं सांगतं की आपण जे चांगले करतो त्यामुळे देवाचं गौरव होतं. जेव्हा आम्ही नवीन व्यक्तींचं आदरातिथ्य करतो तेव्हा आम्ही देवाचा जो चांगुलपणा आहे तो इतरांना आम्ही सांगतो, इतरांबरोबर त्याची भागी करतो. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय आणि 16व वचन. रोमन्स चॅप्टर 16 and verse 16. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.